पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आज झाली फुलोरी हवा, होई लुक लुक मनी काजवा, भासतो रोजचा चांदवा, कानवा नवा निघाली नवाला जवा, सूर हा कोवळा ताल वेडा खुळा, आज माझ्या मनी जागला, नाद हा वेगळा अन तुझा हा लळा, आज माझ्या मनाला लागला, सूर हा कोवळा माझ्या मनी जागला, नाद हा वेगळा माझ्या मनाला लागला. शांत हो. चिंगे चिंगे हे बघ बाळा, बाबा आलाय. हा तू रडू नकोस आधी. चिंगी बाळा, बाबा आलेत ना तुझे, काही होणार नाही. काही नाही, शांत हो बरं. चिंगे, आणि तू काही केलं नाहीये ना, तुला कोणीही शिक्षा देणार नाही. आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. आम्हाला माहितीये तू काही केलं नाहीये. मुलांवर विश्वास नाही दाखवला तर त्याचा परिणाम असा होतो. घाबरली येते. आनंदी, तू एकदा. मी आहे. चिंगी बाळा, शांत. ए चिंगी, हे बघ काय झालं. हा मी आहे ना, ये ये झोप. शांत. काय झालं चिंगे? झोप नाही येते का बाळा? भूक लागली का तुला? नाही, मग काय होतंय? आनंदी, तुला माहितीये आजपर्यंत जेव्हा पण स्कूलमध्ये भांडण झालंय ना, कोणाचंही कोणासोबत, त्याची आई येऊन त्याच्या बाजूने भांडते. माझ्या बाजूने भांडायला कोणीच नव्हतं, पण तू आज भांडलीस. बाबाला नेहमीच माझी चूक वाटते. मग तू मला सॉरी म्हणायला सांगतो. मी बोलते पण चूक नसताना. पण तुला तर माहिती पण नव्हतं माझी चूक आहे की नाहीये, तरी तू माझ्या बाजूने भांडलीस. थँक्यू आनंदी. चिंगी बाळा, थँक्यू कशाला म्हणायचं मला? मी तुझी कोणीच नाहीये का? हे बघ, आपण सगळेजण चुका करत असतो, पण जी चूक माझ्या चिंगीने केली नाहीये त्याची शिक्षा माझ्या चिंगीला कशी काय होऊ देईन मी? आनंदी, बोलू? बोल. तुला आठवते मी तुझ्यावर चिडली होती? तू माझ्या आईची जागा घ्यायला बघतेस. पण मला आता कळालं तू माझ्यावर खरंच किती प्रेम करतेस ते, माझी किती काळजी घेतेस ते.
सॉरी आनंदी, मी तुझ्यावर जेवढं चिडले ना तेवढंच मोठं सॉरी. मुलांवर विश्वास नाही दाखवला तर त्याचा परिणाम असा होतो. घाबरली येते. खरं खरं सांग बाळा, तुझ्याकडून ती वस्तू हरवलीये किंवा तुटलीये असं काही झालंय म्हणून तू सांगत नाहीयेस का? बाबा अरे मी नाही घेतलाय ना त्याचा टॅब. तुला नाही सांगायचंय ना? तू तुझं वागणं काय बदलणार नाहीयेस. जा तुझ्या खोलीत जा. चिंगीच्या चुकांवर रागवणं, तिला ओरडणं, शिक्षा देणं सगळं ठीक आहे, पण तिने ही चूक केली आहे की नाही याची खात्री पटल्याशिवाय मी तिच्यावर ओरडलो? मी चिंगीवर विश्वास न ठेवून चूक करतोय का? आनंदी, आपण बायका आपल्या होणाऱ्या बाळासाठी किती स्वप्न रंगवत असतो नाही. चिंगीसाठी सुद्धा मी खूप स्वप्न रंगवली होती. मला सगळं काही करायचं होतं चिंगीसाठी, पण ही सगळी स्वप्न अर्ध्यावरती सोडून मला जावं लागलं. एकच विचार मनात यायचा, आता चिंगीचं काय? राघव सांभाळायचा चिंगीला, पण शेवटी बापच तो. बाप हळवा असतो ना, कधीतरी त्याचं हे बापपण आडवं येणारच. पण त्याचं चिंगीवरती खूप जीव आहे. आपल्याकडनं काही चुकू नये म्हणून तो कधीतरी कठोर होतो. मला असं नाही म्हणायचं की राघवचं सगळं बरोबर आहे. चिंगीला कधीतरी तिच्या आईची उणीव जाणवत असणारच. प्रेम मधली आई आणि प्रत्यक्ष जवळ असणारी आई यातला फरक तिला आता कळायला लागलाय. दुसऱ्यांच्या आया त्या मुलांसाठी त्यांची बाजू घेतात, पण आपल्या बाजूने कोणी काही बोलतच नाही. पण आनंदी, आज तिला विश्वास बसला असणार की आपल्या बरोबर उभं राहणार कोणीतरी आहे. तिलाच काय, आज मलाही खात्री झाली. नाही, चिंगी कदाचित चुकीची असेल, कदाचित बरोबर असेल, पण तू नेहमी तिच्या पाठीशी उभी राहशील. असं का म्हणते रमते? माझ्या जागी जर तुम्ही असता तर तुम्ही पण हेच केलं असतं ना? हो, मी केलं असतं, कारण मी आई आहे नाहीची. पण सवतीच्या मुलीवरती इतकं प्रेम करण्याचं बळ तू कुठून आणलंयस?
रमाताई, मी लहान होते ना तेव्हा आई सोडून गेली मला. आई आठवत पण नाहीये मला. मग अशी चिंगी मला म्हणाली ना की शाळेत काही झालं, भांडण झालं की तिची बाजू घ्यायला कुणीच नसायचं. हे खूप जवळून अनुभवलंय मी. मला माहितीये चिंगी तुमची मुलगी आहे. पण तुम्ही आता जे नाही करू शकत ते मला करायला हवं. माझी जबाबदारी आहे ती. बरं झालं आनंदी तू होतीस म्हणून. किती संयमी आहेस तू. मी असते ना तर त्या बाईच्या एक थोबाडीत दिली असती. रमाताई, तरी तुम्हाला हे सगळं सोडून जावंसं वाटतंय? नाही म्हणजे चिंगीला काही झालं, तिला दुखापत झाली तर त्रास होतो ना तुम्हाला. ह्यांच्या ऑफिसमध्ये काही झालं, ऑफिसमधून वेळेत घरी नाही आले, वेळेवर जेवले नाही तर किती अस्वस्थ होता तुम्ही. हे सगळं सोडून जायचंय तुम्हाला? ते राघवकडे बघ, चिडलाय ना तो, फुगून बसलाय. बघ बघ, माझं हे सगळं चालूच राहणार. जा. डोकं दुखणं एवढं भांडायचं नव्हतं मला तुमच्याशी. भांडणामुळे डोकं दुखायला लागलं असं मी म्हणालो का? नाही पण त्रास होतोय ना तुम्हाला. त्या बोलायचंय मला तुमच्याशी. झोपली होतीस ना? हो पण आता बोलायचंय मला. हे बघा, पालक म्हणून आपल्यात मतभेद असतीलच. असं कधीच नाही होणार की चिंगीच्या बाबतीत तुमचं आणि माझं म्हणणं एक असेल. पण आपल्याला एकमेकांशी जुळवून हा संसार करायचा आहे. मग त्यात हे मतभेद यायला नको. आपण जेव्हा एकटे असू ना तेव्हा एकमेकांशी संवाद साधायला हवा, बोलायला हवं. नाहीतर नात्यात दुरावा येतो. मला माहिती आहे, एकदा का मतभेद झाले ना तर जुळवून घेणं खूप कठीण असतं. नाही बोलायचंय का माझ्याशी? मला 2 उशा लागतात. मला तुम्ही लागतात. मला काहीतरी बोलायचंय? नाही द्यायचंय. काय? काय आहे?
हर्षेच किसेस. तुझ्यासारखं मला शब्दात नाही सगळं सांगता येत. माहितीये मला, पण जरी सांगायचं झालं तरी तुम्ही खूप वेळ घेता. पण ठीक आहे, झालं गेलं ते सगळं विसरून आपण आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि आपले हे नातं घट्ट केले. ते अजून घट्ट करूया. आणि जे शब्दात सांगता येत नाही ते ह्या हर्षेस किसेसने सांगूया पुढे जाण्यासाठी. खाऊन तर बघ, खूप डिलिशियस आहे. एकदा जिभेवर ठेवलं ना की पटकन विरघळतं आणि मग त्याची चव रेंगाळत राहते. आवडलं ना तुला? खूप छान आहे. काय हर्षीज किसेस? हो. खरंच छान. बरोबर सांगताय तुम्ही, जिभेवर ठेवताच विरघळतात. का नाही आवडणार आहे चॉकलेट्स कुणाला? तुम्ही पण घ्या ना. हा मी घेतो, पण तू आणखीन एक घे. जिथे शब्द अपुरे पडतात तिथे सांगतं हर्षीज किसेसचा गोडवा. तुझ्यासाठीच आणलेत सगळे. खा. खूप छान आहेत हर्षीज किसेस. आवडले मला. हेच सांगायचं होतं. चल चल म्हणतीये ना. आई बी काय नाही. नाही आई, मला नाही जायचं. रोहन चल आता धपाटे दे ना. अरे या बाई आज पण आल्या. आज जर या काय बाई बोलल्या ना तर मी गप्प नाही राहणार, त्यांना चांगलंच सुनावणार. अरे माझ्या नातीच्या पाठीशी आनंदी उभी राहते, मग तिचा आजोबा कसा काय गप्प राहील? आई अर्धा दिलास ना. हो. चिंगी बाळा, झालं का गावरून? ये लवकर. मला नाही जायचं शाळेत. काय? मला नाही जायचंय. हे बघ, तू काही केलं नाहीये ना, मग कशाला घाबरायचंय तुला कोणाला? हो मी काही नाही केलंय. मी नाही घेतला रोहनचा टॅब, पण मला स्कूल मध्ये चिडवतील सगळे. शिबाई, मी असताना ती बाई यायला हवी होती, चांगलं बघितलं असतं तिला. चिंगी आई गुडगा. ताई, ताई मला जरा तुमच्याशी बोलायचंय. थांब आनंदी, थांब, मी बोलतो. हे बघा बाई, काल तुम्ही जे बोललात ना ते आम्ही ऐकलं, पण काही बोललो नाहीये. पण आज जर पुन्हा तुम्ही माझ्या नातीला काही बोललात ना तर थांबा मी थांबा, मी इथे भांडायला नाही आलीये. काय झालं ना सांगतोयस ना? अहो हो, माझा टॅब माझ्या बॅगेतच होता. हा बर. त्याचं काय झालं, त्याचा टॅब 2 पुस्तकांच्या मध्ये होता, त्यामुळे त्याला तो सापडला नाही. रोहन सॉरी म्हण तिला. सॉरी चिंगी, मी तू चोरी केली म्हणालो. सॉरी. इट्स ओके. मला वाटलंच होतं आमची चिंगी असं काही करणारच नाही. आणि मला तर खात्री होती माझी नात असं काही करणार नाही जेणेकरून तिच्या आजीची मान खाली जाईल. चिक्की, तुला माझ्या टॅबवर खेळायचं असेल तर तू कधीही खेळू शकतेस. नकोय मला तुझा टॅब. माझ्याकडे माझा टॅब आहे. अहो पण टॅब कशाला? दोघांना मैदानावर खेळायला घेऊन जाऊयात आपण. म्हणजे त्यांच्यात जे काही आहे ते मिटेल तिथेच. आणि मैत्री काय फोनवर होते का? खरी मैत्री मैदानावर होते.
ताई, संध्याकाळी दोघांना ना आपण मैदानावर घेऊन जाऊयात. चिंगीची आई, तुम्ही अगदी करेक्ट बोलताय. खूप हुशार आहात तुम्ही. बघा ना, कालच तुम्हाला कळलं होतं की चिंगीने टॅब घेतलाच नाहीये. सॉरी वहिनी, शेवटी एक आईच आईला समजून घेऊ शकते.